नमस्कार मित्रांनो, कसे आहात? थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की अबलक एंटरटेनमेंटला 5 वर्ष झाली 19 एप्रिलला. तर त्या 5 वर्षांचा आढावा घेण्यासाठी आणि तुमच्याशी थोडंसं बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. खरं तर तुमचे आभार मानण्यासाठी. 2019च्या 19 एप्रिलला अबलकचा पहिला व्हिडिओ मी अपलोड केला. राईट विंग नावाची एक फिल्म केली होती मी, त्याचा ट्रेलर पहिला अपलोड केला. त्याच्यानंतर मग ती फिल्म अपलोड केली आणि आतापर्यंतचा जो प्रवास झालाय आतापर्यंतचा, तो स्वप्नातही मी पाहिला नव्हता की मी नंतर माझ्या कविता अपलोड करेन किंवा याच्यावरती मी माझ्या 5-6 शॉर्ट फिल्म्स असतील किंवा आणखी वेगाबॉन्ड सारखी एक सिरीज केली. वरवंटा कादंबरीची 13 प्रकरणं मी लिहिलेली कादंबरी. त्यानंतर आता 63 नावाच्या कादंबरीची 2 प्रकरणं झालेली आहेत. असं बरंच माझा आवडता सिनेमा हे एक सदर मी करतो. म्हणजे मला आवडलेले काही सिनेमे जे फार असे पॉप्युलर झाले नाहीत, पण लोकांचे ते म्हणजे लक्षात न आल्यामुळे ते फार असे पॉप्युलर नाही झाले, पण फार उत्तम सिनेमे आहेत. अशा सिनेमांना मी इंट्रोड्यूस करून देतो. माझं आवडतं पुस्तक, त्याच्यानंतर काही पॉप्युलर कवी म्हणजे लोकप्रिय कवी, पण त्यांच्या तशा विस्मरणात गेलेल्या कविता त्या मी काही वाचतो एका सदरामध्ये. माझी आवडती कविता, या व्यतिरिक्त माझ्या कविता तर आहेतच. ताऊन सुलाखून या सिरीज अंतर्गत मी माझ्या कविता करतो. असं चाललंय आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादाने चाललंय. तुम्ही जो काही प्रतिसाद देताय, उदंड प्रतिसाद देताय, त्यामुळे सगळं करू शकतोय मी. आज मी खास हा व्हिडिओ करण्यासाठी भिवपुरी रोडला आलोय. भिवपुरी रोडची ही सगळी जागा इथे एक नदी आहे. ऍक्च्युली त्या नदीसमोर मी हा व्हिडिओ करणार होतो, पण खूप सोसाट्याचा वारा जो म्हणतात ना, तो वारा होता आणि ते आपल्याकडे फार जे काय आयुध आपली उपलब्ध आहेत आपल्याला, म्हणजे हा छोटासा माईक मोबाईलवरती शूट करतोय, त्या वाऱ्याची भणभण खूप ऐकायला येत होती. त्यामुळे म्हटलं जरा थोडंसं वर येऊया आणि डोंगरात आलो आम्ही आणि इथे शूट करतोय. माझा मित्र आहे संजय सावंत, तो शूट करतोय. तर काय नाही, गंमत अशी की राईट विंग पासून जर सुरुवात केली, फार वेळ घेणार नाहीये मी तुमचा. तर राईट विंगच्या वेळेस मला प्रचंड मदत केली तो माझा मित्र म्हणजे संजय डिके. तो BST मध्ये जॉब करतो आणि त्या फिल्मसाठी, त्याच्याशिवाय ती फिल्म होऊ शकली नसते, कारण DSLR वरती मी ती शूट केली होती. माझा स्वतःचा DSLR आहे, त्या कॅमेरावरती ती शूट केली. पण मग त्याचे सगळे सोपस्कर जे होते पुढचे, म्हणजे एडिट करणं किंवा त्याचं डबिंग करणं, ती सगळी जबाबदारी संजय डिकेने उचलली. कारण माझ्या खिशात पैसे नाही, आजही नसतात माझ्या खिशात पैसे. मला जी लोक मदत करतात त्याच्यावर करतो. माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये. मला YouTube कडून एकही पैसा मिळत नाही. 500-600 सबस्क्रायबर्स आहेत माझे. मी जो कंटेंट टाकतो, ज्या पद्धतीचा कंटेंट टाकतो, त्याला 600 सबस्क्रायबर्स होणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर मला संजय डिकेने मदत केली आणि मग राईट विंग त्यामुळे होऊ शकली. माझ्या मित्रांनी त्यात अभिनय केला. संजय डिकेचे एक मित्र आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या स्टुडिओमध्ये त्याचं बाकीचे सोपस्कार आम्ही पार पाडले. अशी ती फिल्म झाली. याला महिन्याकाठी मिळणारा पगार आणि खर्चाचा ताळमेळ घालताना माझा जीव मेटाकुटीला येतो. बायका पोरांना सोडून दूर कुठेतरी पळून जावंसं वाटतं, आत्महत्या करावीशी वाटते. आणि अंगात अजिबात त्राण नसलेला भिकारी कशाला जगतोय? जिवंत राहून हा काय शेट्ट उपटणार आहे? हा मरत का नाही? किंवा ह्याला कोणीतरी मारत का नाही? बापरे, प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आने वाली लोकल 9:09 की छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के लिए 12 डिब्बों की तेज लोकल है। ये लोकल थाने तक सभी स्थानकों पर रुकेगी। आगे
विक्रोली, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला स्टेशन पर रुकेगी। 9:09 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 12 डब्यांची जलद लोकल ट्रेन। पण त्याच्यानंतर शून्य. त्याच्यानंतर काही कळेना की आता काय करायचं. फिल्म तर अपलोड केली, आता पुढे काय, आता ह्या चॅनलवरती नेमकं करायचं काय. तर माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली की तुझ्या कविता तू हे कर. मग मी म्हटलं की आपण, तसं मी स्वप्न बघत होतो की कवितांचं पुस्तक यायला पाहिजे असं स्वप्न बघत होतो. तर ती काय म्हणाली की कवितांचं तुझं पुस्तक येणार आणि मग ते लोक विकत घेणार जाऊन, आणि मग मल्हारच्या कविता, ताऊन सलकूनचं पुस्तक आहे का विचारणार. एवढे सगळे मातब्बर कवी सध्या मार्केटमध्ये असताना तुझ्यासारख्या नवोदित कवीला जाऊन लोक विचारणार की त्याचं पुस्तक आहे का. हे असलं काही दिवा स्वप्न तू बघू नकोस असं तिने मला सरळ सांगितलं. त्यापेक्षा तू तुझ्या छोट्या छोट्या म्हणजे कवितांचे छोटे छोटे व्हिडिओ कर आणि ते अपलोड करत जा. मग मी म्हटलं वाचायच्या नाही कविता, आपण एक छोट्या छोट्या फिल्म्स करूयात. मग मी फिल्म्स केल्या छोट्या छोट्या, मीच त्याच्यामध्ये ऍक्ट करतो, मी बोलतो त्या कविता आणि अपलोड करायला सुरुवात केली. आता त्या मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की बघ, एखाद्याने जर तुझं जाऊन पुस्तक घेतलं विकत मॅजेस्टिक मध्ये, आयडियल मध्ये, कुठल्याही बुक डेपोतून, तर ते त्याच्या घरात त्याच्या बुकशेल्फ मध्ये दिसणार. पण आता त्याची इच्छा नसली तरी तू त्याच्या मोबाईल मध्ये आहेस. ते मला प्रचंड आवडलं की आता मी फक्त सांगायची खोटी ना जगातल्या कुठल्याही माणसाला की अबलत एंटरटेनमेंट सर्च करा की मी आहे त्याच्या मोबाईलमध्ये. मला मुद्दामून त्याच्या मोबाईलमध्ये माझ्या फिल्म्स, माझ्या कविता घुसडाव्या लागत नाहीत. त्या बाय डिफॉल्ट आहेत त्याच्या मोबाईलमध्ये. मला फक्त ऍड्रेस सांगायचा आहे. तर ह्यासाठी मी त्या माझ्या मैत्रिणीचे आभार मानतो. बाकी मग नंतर पुढचा प्रवास जो सुरू झाला, होतं कसं की DSLR वरती शूट केल्याच्या नंतर त्याचं एडिटिंग आणि हे सगळं मग एका वेगळ्या सॉफ्टवेअर वरती करावं लागतं, त्याचं डबिंग आलं वगैरे. आणि मला काही हा खर्च करणं शक्य नव्हतं, तेवढे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे. मग मी असा विचार केला सिनेमा तर करायचा आहे. मग मी असा विचार केला की का नाही मोबाईलवरती आपण सिनेमा करूया. आणि ह्या आपल्या कल्पनेला किती लोक साथ देतील माहित नाही, कारण सिनेमाचा स्पॅन मी त्या स्पॅन सारखाच डोळ्यासमोर ठेवायचो. पण हे सगळं मी शूट करणार मोबाईलवर. त्यासाठी कलाकारांनी ते हो याच्यावर होऊ शकतं हा विश्वास माझ्यावर टाकून येणं गरजेचं होतं. आणि तो विश्वास माझ्यावर टाकला पुण्याच्या रजनी देशपांडे यांनी पहिल्यांदा. आणि रजनी देशपांडेंमुळे मी पहिली फिल्म करू शकलो मोबाईलवरती. जी फिल्म मी केली ती म्हणजे मिडनाईट. पण समाजाला चकवा देऊन आपल्या मनासारखं मनमुराद जगायचं असेल तर थोडं खोटं बोलावंच लागतं.
समाजाच्या नजरेत खुपणारं थोडं चुकीचं वागावंच लागतं. जाऊ देत, आपण आपल्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करूयात. लहानपणापासून आपलं एकच स्वप्न होतं, आयुष्यात एकदा तरी अण्णांसारखी सिगारेट ओढायची. आपल्या बरोबरीच्या मुली आपापल्या वडिलांकडून कामातली शिस्त, प्रामाणिकपणा असल्या काय काय गोष्टी घेत होत्या. आणि आपण आपल्या वडिलांकडून काय घेतलं तर सिगारेट ओढण्याची लकब. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न बाईच्या एकांताच्या 3 गोष्टी या अंतर्गत मी 3 शॉर्ट फिल्म्स केल्या. त्यापैकी मिडनाईट ही पहिली. त्याच्यानंतर मग दुसरी फिल्म केली मी कैलासवासी सर्जेराव, आणि तिसरी फिल्म केली बबली नॉट रिचेबल. या तिन्ही माझ्या शॉर्ट फिल्म्स मोबाईलवरती मी केल्या. मी स्वतः DOP होतो त्या फिल्मचा. मी स्वतः लिहिल्या, मी स्वतः डिरेक्ट केल्या, त्याच्यानंतर मी स्वतः एडिट केल्या. असं सबकुच मल्हार असलेल्या फिल्म्स नंतर माझ्या सुरू झाल्या. तो प्रवास सुरू झाला. कारण काय व्हायचं, प्रत्येक वेळेस मग त्या DOPला वेळ घ्या त्याची, मग तो एडिटरची वेळ घ्या, मग स्टुडिओत जाऊन, हे मला शक्य नव्हतं, म्हणजे आजही नाहीये. त्यामुळे मग मोबाईलचा प्रवास सुरू केला आणि माझ्यावर प्रचंड विश्वास टाकला माझ्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व कलाकारांनी, आणि प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी आत्ता अलीकडे मी सुदामा नावाची एक शॉर्ट फिल्म केली. ती पण आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ती बघा. आणि मजेशीर सगळं चाललंय. जसं बाईच्या एकांताच्या 3 गोष्टी केल्या, तसं पुरुषाच्या एकांताच्या 3 गोष्टी या अंतर्गत मी 3 फिल्म करतोय. त्यातली एक झालेली आहे ती म्हणजे एका लेखकाचा मृत्यू. त्यात रुपेश गायकवाड या माझ्या मित्राने, फार जुना मित्र आहे तो, तर त्याने मला खूप मदत केली. एकंदर आम्ही सगळं ते शूट जे आहे ते बदलापूर एरियामध्ये केलं आणि प्रचंड मदत केली त्याने. त्याच्या मदतीशिवाय ती फिल्म होऊ शकली नसती. त्याने अभिनय केलाय त्यात. छायला पुरोगामी विचार स्वीकारून आपल्या हाती काय लागलं? निंदा, नालस्ती, अपमान, अवहेलना. आणि हे काही फक्त आपल्याच बाबतीत झालेलं नाहीये, पुरोगामी विचार करणाऱ्यांच्या बाबतीत हेच होत आले. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे, व्यवस्थेच्या छाताडावर थळथळाट नाच करणारे तुकाराम महाराज, काय झालं त्यांचं? पुष्पक विमान आलं त्यांना न्यायला. रामदास स्वामींना न्यायला नाही आलं, समकालीन होते ना ते. किशोर म्हणत होता तेच बरोबर आहे, इथे कुणाला काहीच पडलेलं नाहीये. जे काल चालू होतं तेच आज चालू आहे, आणि जे आज चालू आहे तेच उद्या चालू राहणार. किशोर सारखे आपणही रीलच बनवायला पाहिजेत, की आपल्या सारख्या पुरोगामी विचारांच्या लेखकाने आत्महत्या करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मी दुसरी फिल्म केली आता सुदामा. आता तिसरी आहे सुईच्या अग्रावर. तर त्याचं काम चालू आहे, तर त्यासाठी आवश्यक असणारा कलाकार मी शोधतोय. बाकी हा प्रवास असा निघालाय, या सगळ्या प्रवासामध्ये जे काय टक्के टोणके खावे लागतात, खास खळगे येतात,
त्याबद्दल मी एक स्वतंत्र कधीतरी छानपैकी व्हिडिओ करणार आहे. आता मी तुमचा वेळ घेणार नाही. पण ह्या सगळ्या प्रवासात प्रत्येक वेळेस पाठीशी उभा राहायला माझा मित्र संजय सावंत. त्याच्या पाठबळाशिवाय हा प्रवास शक्यच झाला नसता. त्याने वेळोवेळी मदत केली. त्यामुळे मी आज इथपर्यंत म्हणजे आता जवळजवळ 600 सबस्क्रायबर्स पर्यंत येऊन आणलंय. ते ढकलत गाडं अबलक एंटरटेनमेंटचं आणलंय. असे बरेच मित्र आहेत. तर या सगळ्यांमुळे, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे अबलक एंटरटेनमेंटला 5 वर्षांचा टप्पा फार मोठा टप्पा असतो. जेव्हा तुम्ही एक खांबी तंबू असताना त्यासाठी हा फार मोठा टप्पा असतो. आता काही लोक विश्वास टाकतात, काही लोक, मी कलाकारांना जेव्हा भेटतो, मी सोशल मीडियावर जाहिरात करतो कलाकार पाहिजेत म्हणून, तेव्हा जी काय कलाकार मंडळी येतात ना, आणि मग त्यांना एकदा कळलं ना की हाच माणूस लिहितोय, हाच माणूस आपली रिहर्सल घेणार आहे, मग हाच दिग्दर्शन करणार आहे, मग हा मोबाईलवर करणार आहे, मग ते नाकं मुरडतात आणि निघून जातात. पण मी त्यांना थांबवत नाही, कारण तो त्यांचा विचार आहे, त्यांचा थॉट आहे. मला असं वाटतं की मला जर काहीतरी आतून धडका देते एखादी गोष्ट आणि मग ती मला जर मांडायची, त्यासाठी मी संजय लीला भन्साली माझी फिल्म प्रोड्यूस करू याची वाट कशाला बघू. टेक्नॉलॉजी एवढी आता पुढारलेली आहे म्हणूया, किंवा प्रगत झालोय आपण टेक्नॉलॉजीने, तर त्याचा वापर करायला पाहिजे ना. मी खिशातला मोबाईल काढतो आणि सरळ थेट त्याच्यावरती सिनेमा करतो. थोडक्यात काय, जे बरोबर येतील त्यांच्या बरोबर आणि जे बरोबर येणार नाहीत त्यांच्याशिवाय, पण शो मस्ट गो ऑन. या मुद्द्यावरती सगळं काम चालू आहे. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्यात. आणि बाकी काय नाही. पुन्हा एकदा, आणि आत्ता आपण गुरुनाथ सामंत यांच्या कवितांवरती जी एक सिरीज करतोय, गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता, त्याच्या 5 कविता झालेल्या आहेत. आणि आता पुढच्या काही कविता मी अपलोड करेनच. त्या बघा, प्रचंड ताकद असलेला कवी आहे गुरुनाथ सामंत म्हणजे. आणि त्यांच्या आणि माझं काय रिलेशन या संदर्भातलं मी सगळं बोलणारच आहे पुढे त्या सिरीज मध्ये. चला मग आपण आता निरोप घेऊयात तुर्तास तरी, आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूयात. आणि तुमचं प्रेम असंच ठेवा, कारण त्याची मला खूप गरज आहे. ते माझ्यासाठी टॉनिक आहे. त्यामुळे मी धावू शकतो आणि नवीन कल्पना राबवण्याची हिंमत करू शकतो. तर मला आतापर्यंत ज्या मित्रांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. तुमचे प्रेक्षकांचे, माझ्या सबस्क्रायबर्सचे आभार मानतो. आणि नवीन होणाऱ्या सबस्क्रायबर्सचे पण मी इन ॲडव्हान्स आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. तर अबलक एंटरटेनमेंटच्या या 5 वर्षांच्या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी मला जी साथ दिलीत ती अशीच पुढेही चालू ठेवा. आपण नवीन प्रयोग करूयात आणि काहीतरी घडूयात छान, क्रिएटिव्ह. ओके, चलो बाय बाय, टाटा, सायोनारा, बाय.